आव्हाडांनी सुद्धा काही अशी वक्तव्य केली होती की जेणेकरून पडळकर किंवा त्यांच्या समर्थकांना चिथावणी मिळेल। त्या सगळ्या टेन्शन मधून हे कृत्य झालेलं आहे का? कारण आपण परवाचा व्हिडिओ बघितला तर त्यात सुद्धा शाब्दिक चकमक उडाली पडळकर आणि आव्हाडांमध्ये। योग्य वेळी जर दोघांना सुद्धा यामध्ये मध्यस्थी करून समज दिली असती तर हा प्रकार कदाचित घडला नसता। सगळ्यात महत्त्वाचं माझी या पॅनल मध्ये सहभागी झाल्यांना विनंती आहे, विधिमंडळाच्या इथं आपली लक्तरे निघाली, आता टीव्हीच्या माध्यमातून तर काढू नका राव। अहो लाज वाटायला लागली स्वतःला राजकारणी म्हणायची। लोक म्हणते तुम्ही राजकारणी आहात का गुंड आहात का तुम्ही भांडणारे नळावरचे भांडणारे लोक आहात? काहीतरी शिष्टाचार पाळा प्रत्येकाने, सगळ्यांनीच। आता मेन मुद्दा तुमचा आजचा जो विषय आहे, विधिमंडळात जो काही प्रकार घडलेला आहे अत्यंत निंदनीय आहे। जिथे आपण कायदे तयार करतो तिथेच ती लोक जर मारामारी करणार असेल तर काय याची जबाबदारी सरकार म्हणून निश्चित आमच्यावर आहे। त्याच्यामुळे माझ्या सरकारला, मुख्यमंत्रींना, सभापतींना, विधानसभा अध्यक्षांना विनंती आहे, तातडीने तो आपल्या सरकारमधला जरी असला तरी यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। आता कोणाला रोखायला पाहिजे होतं, कोणाला बोलायला थांबवायला पाहिजे होतं? हे आमदार आहेत, तुम्ही जे काही बोलता ते विधानमंडळाच्या बाहेर बोला। तुम्ही जे समजा आतमध्ये जरी काही बोलले, आपण असं समजू की पडळकर त्यांना काहीतरी बाहेर वाईट बोलले म्हणून आव्हाडांनी त्यांना आतमध्ये आवाज दिला म्हणून काय मारामारी करायची? तुम्ही आव्हाडांना म्हणा, तुम्ही आवाज देऊन बोलू शकता। ही मारामारी नाहीये, मान्य नाहीये लोकांना। लोक आमच्यावर संशय घेतात राजकारणावर। अहो काहीतरी लाज ठेवा। एवढे निर्लज्ज नाहीयेत राजकारणी, एवढी नाही गरिमा आपण सोडलेली। विधिमंडळ येते, त्याच्यामुळे ज्या लोकांचे ती आतमध्ये ज्यांच्या शिफारसीवर आली, जिथं त्यांनी मारामारी केली, त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे। ते सरकारमधले आमदार असले तरी